16,000 रुपयाने. वस्तू वाळका फक्त 17 रुपयांनी. 17.5 द्या. हो भाव भरपूर आहे. भावनगर क्वालिटीचं प्युअर सोनं म्हणतात. सोनं आहे किंवा सोन्याला माल नाही, क्वालिटीचा माल. इकडे पहा, मी ते यायच्या आधीच त्यांना सांगितलं होतं की शेळ्या तुम्हाला कुठे घ्यावा लागेल. तुम्हाला आम्ही 20 आणि 21 वाटली, 17-18 शेळ्या भेटत नाही. फक्त बाळ बाबाचं नाव बोलू काय शब्द बोलू का तुम्हाला पटेल तुम्ही घ्यायचं, त्यांना पटेल तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्हाला वरचे 500 भेटणार नाही, 19 परमाने बाळू बाबाचं नाव घ्या. त्या बकऱ्याचं नाव परमाने वस्तू घेतली ना क्वालिटी 19,000. हा 19 वर 100 बी नाही घेणार तुमच्याकडून. बस चप्पल काढून वस्तू दिली मला क्वालिटी. या इकडून या मुलाखत द्या. तुमच्या गावाचं नाव सांगा. चाल तुम्ही. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलेले? आम्ही सातारा जिल्हा, असं आहे का? तालुका कोरेगाव. किती शेळ्या घेतल्या? 20 शेळ्या घेतल्या. काय भावाने घेतल्या? 19,000 रुपयाला घेतले. असं आहे का? क्वालिटी आवडली शेळीची? क्वालिटी आवडली, 1 नंबर क्वालिटी. कशा वाटल्या शेळ्या तुम्हाला? मस्त वाटले. भावनगर क्वालिटीची भावनगर क्वालिटी मस्त वाटली. चांगल्या वाटल्या ना शेळ्या? चांगल्या वाटले. 3 शेळ्या पिल्लावाले, 2 शेळींना एक कळड आहे बाई मोठे. आणि ही जी ताजी जाणे ना तिला 2 आहे, तेव्हा त्या गाडीत ठेवले. तुम्ही सोनं आले म्हणून तुम्हाला 19 नाही 13-14 बकरे मी आज विकतो 20,000च्या पुढे. काय दादांचा फोन आपल्याला 1 महिन्यापासून चालू होता, पण आपल्या भाऊचं लग्न असल्या कारण आपल्या गाड्या बंद होत्या. 2 महिने डायरेक्ट स्टॉप होता. त्यांचं म्हणणं होतं ना दुसऱ्यांदा आले आपल्याकडे. आपला जुना व्हिडिओ पहा 2023 मधला, त्या व्हिडिओ सुद्धा दादा मार्च महिन्यात आपल्याकडे फेब्रुवारी का मार्च मध्ये शेळ्या घ्यायला आले. आणि पुन्हा आता आले का त्या भावनगर क्वालिटीच्या शेळ्या चांगल्या निघल्या म्हणून, क्वालिटी निघली म्हणून आज दुसऱ्यांदा कस्टमर माझ्याकडे आले. नाव 1 नंबर शेळ्या पहिल्या तुमच्याकडे. दुधाचे बच्चे आले दिले. बच्चे पाहून घ्या कसे पेढा. बच्चे पहा दादा, बच्चे पहा पेढा. 2 बच्चे 2 शेळी. एक बच्चा बाय, एक शेळी 2 चालेल. 15 शेळ्या कापना आणि 3 पिल्लावाल्या असे 20चं माप घेतलं त्यांनी. तू आता चढ काय काढून खाली शेळ्या टाकाय. तावण काढून थोडं मागे सर. तावण संपूर्ण शेळ्या 2ऱ्या आणि 3ऱ्या व्यताच्या आहे. 2ऱ्या 3ऱ्या होती. ही पाठ पहिल्याच व्यताची आहे बा. ही जी पाठ आहे पहिल्याच व्यताची घेतली. ओझोन टाका पाहुणा. त्या बरोबर पा भावनगर क्वालिटी याला म्हटलं जाते. क्वालिटी चमक वस्तू पाहून घ्या. वस्तू कशी आहे शेळी. दोनच दात पाठ आहे अजून. खाली चला उचला उठला 3 हात लावा. 6 उठला. चल सोडा पटापट. 7 दुसऱ्या घ्या पटापट. आला पटापट. उठला. चला 8
हे गवर टाकाय काढून पुस्तका नाही हे बुद्धी कडी लावा कडी वर शेळ टाकायचंय कडी लावा ही सकाळी लावा ना सकाळी दोन पाटा आहे ना पाटांमध्ये त्या दोन टाका घालतो त्या पाटांमध्ये पाटा पाटा दोन पहिला जाता पाटा गेले का तू त्या पाटा त्या पहिल्या येतातल्या पाटा नाही का दोन त्या गेले त्या ती तांबडी त्या टाका घालतो वर पहिल्या येतातल्या ती तांबडी त्या दोन काळ्या पाटा चल उतर तुम्हाला वर टाकायचं तर मग खाऊन टाकायचं ना वर दुसरी टाकी नाही ही काळी पाट टाकलं काळी पाट मजा काय गाडी मोकळी जागा आहे आणि वर आहे ना 25 मोकळी झाली म्हणजे पडची राहायला बाद झाली राहते चार आहे ना वर झाली बोला बोला दोन दोन शब्द 17,500 अहो दादा माप तपा तुम्ही कसं आहे जरा मापावर नजर मारा तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे दादा शेळ्या कशा काढल्या तुम्ही एक सारख्या शेळ्या काढल्या दादा नजर नजर तर मारतो जरा क्वालिटी हा बर का नजर मार ना पहिला येताची पण वस्तू कशी हा समजा चेक करून घ्या जो क्वालिटी म्हणते 24 कॅरेट सोनं कसं आहे त्याचा बकऱ्या फक्क्या वस्तू चल बोल दोन दोन शब्द 18,000 रुपये द्यायचे बर घ्यायच्या का तुला 23,000 रुपयांनी द्यायची 22,500 रुपयांनी द्यायची बोला तुझ्याकडं 18,500 द्यायची 8.5 आणि 20 नाही द्या कशी द्यायची बस सांगितलं 22,500 रुपये 19 द्यायची का हा भाऊ आता घ्यायचंय का 22,500 सांगितलं तो 19 बोलतोय एकच शब्द बोलतो भाऊ नाही करायची, बोलू काय 21,000 रुपयांनी द्यायच्या मोकळा म्हणून येईल इकडे बाळू मामाचं नाव घ्या आणि एअरपोर्ट जे मल्हार करा 20,000 रुपयांनी बकऱ्या ठोकाया बोललो काय शब्द फक्त ठोका बकऱ्या ते रुपये बोलला ते वर भेटत नाही तुम्हाला ठोका बकऱ्या तुम्ही बाळू मामाचं नाव घ्या ठोका बकऱ्या दक्ष आहे. नाही हो हा बाळू मामाचं नाव घ्या आणि बकऱ्या ठोका बकऱ्या देऊन टाकला जय बाळू मामा ठोक 20,000 रुपयांनी 20,000 रुपयांनी फक्त दे 19.5 चल 19,500 20 ने फक्त पट्ट्या का अरे काही सापडू नका द्यायला सोनं आहे वरील या तुम्ही बोललो मी दिले 20,000 रुपयांनी बकऱ्या नाही नको सोनू नाही नाही शब्दाच्या बाहेर नाही फक्त भरोशावर येईल कस्टमर 21,000 नावावर आले ते दादा फक्त नावावर आले 21,000 ठोकाव तुम्ही बकऱ्या 20 दिल्या मी बकऱ्या दिल्या. तुम्ही काप 12 बकऱ्या दिल्या 20,000 रुपये म्हशी पाळण्या बकऱ्या या हे पहा आकाश दादा बकऱ्या या 25 ने देत नाही ही बकरी ना 25,000 रुपयाची बकरी चालली आणि पा बकरीला हाईट माप पा शेळीला माप क्वालिटी एक नंबर वस्तू आहे हे पहा आकाश दादा इकडं
पाठवू काढले 14 टाकले तर पाठवू काढले हे घ्या आणि तुमचे पैसे बी घ्या आणि तुम्ही निघा आता. क्वालिटी आहे बा सांगितलं की सांगितलं ते पाठ नव्हती आपल्याला गाडीकडे घेऊन घे आम्ही नाही टाकली तुमच्या कट माणसाला कर आता पाठ आपण टाकलीच नव्हती बघतो तू आता चढा म्हशी शेळ्याच्या उचला पायल 20,000 म्हणते कशाला शेळ्या केवळ द्यायच्या माप एक घोड्याचं बाप शेळ्याच्या पुढे काय आयडिया शेळ्या घ्यायला आले दादा उचल भाऊ घोड्यासारखं माप आहे शेळीला आळू रे काय राव तू किती फटाफट चार तू मग ते सोडून दे बे मग म्हशी घेऊन चालले शेळ्या उचलता येत नाही तुम्हाला आम्हाला धनगरचा घेऊन टाकतोय मला शेळ्या मोजा रे शेळ्या मोजा किती आले दादू? काय करायचं अहो 5 अरे साहेब या 3 आणि त्या 2 अहो 6 ना रे नाही मग आता येते बरं 5 आहे 5 ती तिकडे गेली एक शेळी गेली. या 3 आणि 2 किती गेली 5 ऐसा तिथे एक मोठ्या. आई आणा, वळा. किती आले दादू? 7. मोठी 8. 9. मान 10. 11. ए ती घेऊन या आणि 13. यायला लागली एवढी. 12. नो तिला घेऊन या चला आल्या कर गो 13 पकडून घ्या सापान पा बकरी म्हैस तिला म्हणते भावनगर क्वालिटी 24 कॅरेट सोनं पा वस्तू पोळी गोलवाड म्हणते हिला भावनगर जंगलचं बसणार का गर्दी होणार रे? नाही बकऱ्या मागे येतील अजून विकळेवरून आलो मी वॉटर बेसिन तालुका गाव कुठला आहे तुमचा विकळे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. जिल्हा सातारा किती शेळ्या घेतल्या आता आता घेतली आपण 15 शेळ्या 15 शेळ्या घेतल्या काय भावाने घेतल्या 20,000 भावाने घेतली. 20,000 क्वालिटी कस काय वाटली एक नंबर क्वालिटी बाय. क्वालिटी कशी आहे भावनगर जंगलची एक नंबर क्वालिटी. एक नंबर ना काही टेन्शन नाही ना काय नाही हो मस्त शेळ्या भेटल्या. शेळ्या मस्त भेटल्या काळजी घ्या फक्त शेळींची ओके हो बरे मोन्या किती मस्त नाही पुढे घ्या म्हणा घ्या थोडी पुढं बस भावनगर क्वालिटी आकाश दादा गड्डा दावा बकरी ही बी तोलावरची ना बकऱ्या इकडे जाऊ द्या बकऱ्या तुम्ही चुकू ना पाल्यावर जाऊ द्या
एक नंबर वस्तू आहे. एक दिवसात असं तलावावरती आणून काय करतो पाणी लय मांडीवरची आणून उपयोग गिरेक सगळं तुमच्या घरी जागा बी पकडता एक नंबर वस्तू आहे. प्युअर पेडा माल याला म्हणते भावनगर क्वालिटी 24 कॅरेट सोनं. हा वस्तू गिराकाच्या घरी माप शेळींला लंब उच्च पुरं माप आहे. घोड्याचे दात घोड्याचं माप आहे शेळींला नुसतं. आपल्या जुन्या गिराकांच्या शेळ्या या पुऱ्या माहिल्याने 7 बकऱ्या टाकून आलो. 64 आणल्या 71 केल्या त्या 7 बकऱ्या बसल्या नाही गाडीत. बकऱ्या मोठ्या पुरा एक सारखा काय पेडा पेडा बोलायचं नाही. ते बारीक 5 चमक. चाय बी मापला एक नंबर आणलं शेट आज. माप म्हणजे माप आहे. माप एकच माप. तिथे काय ते पिल्लू काशीची हिची बाई तिची तिला पिल्ल असं वडे 3-4 लपटून गेला उपाशी झालं त्या उपाशी. 2 दिवसापासून चारा नाही दिंजा पोटात. काय पण माप शेळीला बाप काय शेळी. अर्धे बी निघून राहिले माझ्या डोळ्यापुढे होते. 4-4 जणांनी गाडी चढवली. थोडं मागं सर. अर्ध्या रात्री गिराकाचे पैसे वसुले कवा एका खंडात 4 नाही तर 5 काढता का? 5 चल क्या चांगला वस्तू पडली कवळी कवळी काय टेन्शन नाही. कवळी लपटून गेल्या पाणी नाही काही नाही पोटात. थोडं मागं सारखा माऊली महाराज. थोडं मागं सारखा तू. कातर पाठ झाली का अशी क्वालिटी या कातरले आहे समोरच्या. पुढ्यावरची 15-20 दिवसाची 2 कळड साईड दा आता सध्याला हो 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 ते डोळे ताजी झालेली ती. हो काढून घे थोडे. दुसरे येतात. म्हैस शेळी बाय एक नंबर शेळी. दुसरे येतात. मांडीवरचे 15 दिवस.
हळू 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 कच्च्या शेळ्या चालू राहिल्या. आता या शेळ्या गिरायकाच्या घरी सेट होत्या महिन्यात दीड महिन्यात तेव्हा शेळी तोली येते. आता या शेळ्या महिन्या महिन्यात जाणार शेळ्या आहे. तोलावरची शेळी केव्हा घ्यावं लागते? दिवाळी नंतर घ्यावं लागते तोलावरची शेळी. दिसते दुधाची ही पाठ चालली पा वस्तू पाठ लांबून आले पण वस्तू कशी 18 घंटे लागले. गाभण ती पहिला रू गाभण दादू फाटे आणते टाक या फाट्या टाक गेट लावून गेट लाव धावून बांध बाहेर इथं धावून बांध गेट लावून घे. तर नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. तर सोनूभाऊ चव्हाण यांची जी काठेवाडी शेळींची गाडी होती सकाळी आली होती, पण मी आता नेमकं 4 वाजता आहे कारण की माझी दुसरी गाडी देखील त्याच्यामध्ये होतो. इकडे मला यायला उशीर झाला. आता जवळपास 4:30 वाजता आहे आणि जसं की तुम्ही सौदे पाहिले अगोदर ते सगळे सौदे सोनूभाऊ चव्हाण यांनी शूट केलेले होते. तरीही आज कशा कशा भावाने काय काय आपण दिलेले आहेत हे सोनूभाऊ यांच्याशी आपण बोलणारच. आणि जी क्वालिटी आहे अजून तुम्हाला देण्यासाठी ती क्वालिटी पण तुम्हाला दावणीमध्ये बांधलेली आहे, इथं दाखवणार. याच्यासोबत काही शेळ्या जिकडे बांधलेल्या आहेत त्या देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत. त्या कशा शेळ्यात, कारण की दावणीमध्ये बिल्ले कमी पडले म्हणून बाकी शेळ्या तिकडे आहेत त्या बसलेल्या तुम्हाला दिसत आहे. गाडी चालू आलेली म्हणून काही शेळ्या आराम करतायत, तुमच्या लक्षात येऊन जाईल लगेच. आणि या बघा चमकच्या शेळ्या. आता काय कपडे बदलावून आलो मी, शेवटी आराम केला थोडासा. सकाळी 12, 12:30, 1 वाजेपर्यंत सौदे केलं, आराम केला मग तुम्ही आले. आता मग बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा चमकच्या शेळ्या या खूप कमी येतात, पण तुम्हाला बघायला भेटतील चमकच्या शेळ्या
आलेले आहेत. कातर पाटच्या शेळ्या आहेत, चिकनी क्वालिटी. हो चिकनी क्वालिटीची. हे पण माप पाहून घ्या. हे पण. आलं नाही कधी जायची बरोबर quality आली. हे बघा. आणि एक नंबर माप आहे नंबर. तुम्ही विकले किती सकाळपासून मला ते सांगा. 33. 33 विकल्यानंतर हे माप आहे. हो. हे बघा मित्रांनो 33 शेळ्या विकल्यानंतर हे माप तुम्हाला बघायला भेटते. फलटण पासून दोघं कस्टमर होते, 5-10 किलोमीटर अंतरावरचे. हा. एका जणाला 13 दिल्या आणि एका जणाला 20 दिल्या. टोटल आपले मेंढीवाले धनगर 33 शेळ्या विकल्या. 33 शेळ्या विकल्या. वा ते बी क्वालिटी पाहून घ्या अजून कशी आहे. बरोबर. माप 33 पाहण्याचं. विकल्यानंतर मित्रांनो बघा ते सारखं ते माप बघा कुठं चाललंय. सोनूभाऊ यांच्या छाती बरोबर तुम्हाला ते माप बघायला भेटेल. हा, quality हे बघा. शेळीला. जबरदस्त माप आहे अजून आपल्याकडे. बरोबर हे बघा. शेळ्या थोड्या लागतंय कच्च्या माप. आहेत. हा आणि हे बघा थोड्या कच्च्या बघा सोनूभाऊच्या म्हणण्यानुसार. पण माप बघा म्हशीचं माप तुम्हाला पारड्या बघायला भेटतील. ओरिजिनल जाफराबादी भावनगर दंगलच्या 31 शेळ्या आहे अजून आपल्यापाशी. 31 शेळ्या. चेहरापट्टी पण तुम्हाला दाखवतो. 100 बडकर एक आहे. हे बघा चेहरापट्टी मध्ये एकदम भावनगरी गोलवाड. प्युअर भावनगर क्वालिटी म्हणते याला. 24 कॅरेट सोनं. बरोबर. हे बा सोन्याची अंगठी. हो तिला सोन्याची अंगठी म्हणता पाहून घ्या. बरोबर. हे बा चेहरापट्टी क्वालिटी एक नंबर वस्तू पाहून घ्या. पाहून घ्या चेहरापट्टी क्वालिटी. क्वालिटीच्या शेळ्या आहे. बरोबर हे बघू शकता तुम्ही. फक्त ज्या शेड्या काय गेल्या त्या तोलावरच्या बाकी गेल्या आहेत. पण जे माप आहे तेच माप आहे आज पण. प्रत्येकाची पसंत वेगवेगळी. बरोबर. कोणाला तोलावरचं लागतं कोणाला आता का एवढ्या शेळ्या विकल्यावर हा. एवढा भारी माल माप आहे, राहिल्यावर हा. बाकी विषय नाही ना. बरोबर. अजून एवढं भारी माप आहे तुम्ही बघू शकता. तुम्ही त्या काय दामान दिला शेड्या तरी आपण आता जे दाखवले व्हिडिओ सौदे दाखवले आपण ते काय दामान दिला आता तुम्ही. त्या 20,000 रुपयांनी 13 बकऱ्या दिल्या. 20,000 20,000 रुपयांनी. हा. आणि 19,000 रुपयांनी 20 शेळ्या दिल्या. दोघी फलटण जवळचे. हा फलटण जवळचे. बरोबर. 10-12 किलोमीटर अंतर आहे दोघांना. बरोबर. दोघं गाड्या घेऊन आले होते तिकडून. ठिकाणून गाड्या घेऊन आले. ते बरोबर पण क्वालिटी चांगलीच घेऊन गेले. बरोबर. कारण की गाडीमध्ये या गाडीला नाव ठेवायला शेळी म्हणजे अशी नव्हती की बा एखादी शेळी हलकी आहे. बरोबर. फक्त एवढी एक शेळी आहे पुऱ्या गाडीमध्ये. ही शेळी पुढे. शिंग तुटेल. बस ही शेळी पुढे. हो. जे पण शेळ्या गाडीतनं उतरत होत्या ते पण एकच नंबर वस्तू उतरत होती गाडीत. बरोबर बरोबर. पूर्ण व्हिडिओ मी काढून ठेवले. सगळे व्हिडिओ आपण. सगळे व्हिडिओ गाडीत उतरताना. बरोबर आणि सगळ्या शेळ्यांना डबल हट्टी माल होता. डबल एक हट्टी नंबर क्वालिटी. बरोबर. आता बघा चालू म्हणजे आता तुमची 4 4:30 होत आहे तरी पण शेळ्या ही क्वालिटी दाखवत आहे. अजून 1-2 दिवस आराम केल्यावर क्वालिटी दाखवतो. आराम झाला ना शेळीचा. जेव्हा आराम होईल 2-4 दिवस मग शेळ्या पाहायच्या. आता मला आहे ना 2-2 सोडून दाखवा तुम्ही अशा लागला तर एक सोडून दाखवा. हे बघा बघा अच्छा फिरवा दिला. हे बघा भावनगर बोलते मित्रांनो हिला. प्युअर भावनगर क्वालिटी. आता दादा ही पहा वस्तू एक नंबर क्वालिटी. हे बघा लाल लाल काठवाडी गोरा. लाल शेळी म्हैसच्या म्हैस शेळी. हो एक नंबर वस्तू. हो, घ्या थोडीशी लांब घ्या तिकडून. हे बघा हा वस्तू कशी आहे अजून. बरोबर. हे बघा वस्तू एक नंबर क्वालिटी. बरोबर. शेळ्या म्हणजे शेळ्या म्हशीच्या म्हशी शेळ्या दिसत्या. नाद नाही करायचा शेळींचा. नात करते का. नाद कुळा वस्तू आहे आज. बरोबर. आज पण कस्टमर आला हा. 20-25 शेळ्या घ्यायच्या आहे बा. बरोबर. तरी त्या शेळ्या पसंत पडतील असं मग मला मग इकडे पूर्ण जावा ना बाजू. वाटतं. वाटत नाही की वरचा माल गेला असं काहीतरी. सगळ्यात वरचाच माल इथं. खालचा माल कामच नाही. बघू शकता तुम्ही ज्याची त्याची पसंत असते. चॉईस नुसार लोक शेड्या काढत असतात. आज पण हे जवळ एवढं मोठं माप तुम्हाला बघायला भेटतंय. एक नंबर वस्तू पाहून घ्या क्वालिटी. असं माप आणलं असेल जबरदस्त. माप म्हणजे माप आहे, पाहून 33 दिल्यानंतर एवढं माप बघायला भेटतंय. शेळ्या म्हणजे नुसत्या म्हशीच्या म्हशी शेळ्या डबल आठ. हो ही पा वस्तू अजून एक हे बघा काठवाड घोडा. पाहून घ्या. हिला म्हणतात घोडा. लांबापणा बघा घोडा शेडीचा. म्हणते याला भावनगर. शेडीचा लांबापणा उंचपणा बघा तुम्ही. भावनगर क्वालिटीचा घोडा म्हणजे. बरोबर. पाहून घ्या वस्तू एवढी शेळी आहे. बरोबर. ही पा वस्तू हे पण बघा. नुसत्या गोळीच्या शेळ्या आहेत दादा. एक नंबर क्वालिटीची शेळी. त्या माप. हे पहा. मित्रांनो घ्यायचं असेल लगेच संपर्क साधा. एक नंबर क्वालिटी आहे बघा. तोलावरची आहे मस्त आहे बघा. जे पुढे लागले मग. ही पहा सोन्याची अंगठी. हो तिला म्हणजे सोन्याची अंगठी सुंदर आहे. बरं, बरं. चेहरापट्टी ते क्वालिटी फक्त पाहून दुसऱ्या घ्या. वेतामध्ये आहे पण बघा एक नंबर आहे. एक नंबर वस्तू पहा. बघा या आपण
पण शेळ्या माप लय मोठा आहे नाही माप मस्त लांब आहे असं उंच छोटं आहे. माप नाही, पटलं माप नाही, नाही, एकदम नाही. सुप्रम माप आहे, क्वालिटीचं माप आहे. बरोबर लांबा बघा ना पाठीमध्ये केवढ्या लांबा पाठीत. कस्टमरच्या घरी गेल्यानंतर या शेळ्या सेट होतील. हो एक एक महिन्यात जणणाऱ्या शेळ्या जागा पकडतील या. बरोबर बरोबर हो जागा पकडली पाहिजे कस्टमरच्या घरी मस्त गेल्यानंतर. लांब आहे शेळ्या आणल्या सगळ्या शेळ्या लांब आहे बघा. शेळ्या लांब्या आहेत, जाड्या आहे शेळ्या, हो. डबल हड्डी माल आहे. डबल अड्डी माल टोटल. एक नंबर वस्तू आहे भाऊ. ही पण बघा बघा माप लय मोठं आहे शेळीला, एक सारखं माप आहे बरोबर 21च्या 21 शेळींना. ही पुरी चिकनी क्वालिटी. हे बघा हा एका घरच्याच आहे हा? एकच घरचे आका बरोबर सात आता एकच वाड्यावाल्याने चांगलीच काळजी घेतली त्याच्या शेळींची मस्त ठेवलंय बघा. शेळ्या देते अशा काढून हा ना बरोबर हे बघा टोटल 7 शेळ्या एका घरच्या घेतलेल्या आहेत. हे बघा पहिल्याच वेळात घ्या, हो पहिल्याच वेळात. हे बघा हा का दादा माप जोडा जोडा बघा हा क्वालिटी हो. चमक वस्तू. मग हे बघा लंबापणा पहा किती शेळीला, एक नंबर शेळ्या पहा. चेहरा पट्टी शेळ्या आहे ना खाली नाही सुटाच्या अजून बरोबर. कवळ्या शेळ्या दुसऱ्या दुसऱ्या हे बघा ना. येतात. हे एकदम जाप्याच्या आहे. बघा एकदम चेहरा कवळ्या पट्टी शेळ्या बघा. आहे पहा. हो ना हो ना हे पहा. एक नंबर शेळ्या पाहून लांबपणा बघा शेळींचा. हा वस्तू. हे बघा पाहून घ्या क्वालिटी, चमक. हे पण बघा क्वालिटी हो हे रुबाब शेळींचा. अशा चाल द्या कशी आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे खाली एक नंबर वस्तू. बरोबर सोलावरची आहे.